श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी समता भावे. कथक नृत्य परीक्षकांच्या दृष्टिकोनातून भाग 4 यामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत मानसीताईंची अजून एक स्टुडंट ईशा जाधव आपल्यासोबत आहे. नमस्कार सगळ्यांना. ईशा, आज तुला काय विचारायचं आहे ताईंना? तर आज मला ताईंना हे विचारायचं आहे, की कुठल्याही तालातले थाट आणि कथक नृत्यातील बाकी इतर छोटी-मोठी अंग ही कशी करायची? चला तर मग आज आपण जाणून घेऊया की थाट आणि नृत्यातील बारीक-सारीक अंग. नमस्कार. तर आज मला ताईंना हे विचारायचं आहे, की थाट म्हणजे आपण एक घेतलेली आकर्षक पोज. तर हे आपण कुठल्याही मात्रेपासून उठून समेवर येतो. तर मला हे विचारायचं, की परीक्षेच्या वेळी जर आपल्याला हा नाही आठवला, तर आपण हे कसं लक्षात ठेवायचं, की कुठून सुरू करून कुठे जायचं? बर, आता बघ, गेल्या खेपेला आपण तोडे तुकडे, तिहाया आणि गतनिकाल, गतभाव सगळं काही पाहिलं. मी पुन्हा एकदा माझा मुद्दा धरून ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगते, की आपल्याला तोचतोपणा नकोय. हा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देशच आपला हा आहे, की आपल्याला तोचतोपणा नकोय. 20-25 मुली समजा जर का एका कुठल्या परीक्षेला बसल्या, तर त्यात काय वेगळेपणा हवं. आणि तू जो मला प्रश्न विचारलाय, त्यातच खरं तर तुझं उत्तर आहे प्रश्नाचं. मग कसं? तर आपण म्हणतो ना, की कुठल्याही मात्रेला उठून समेवर येणं आणि एक ढंगदार पोज घेणं म्हणजे ती थाट. मग आपण नृत्याच्या सुरुवातीला असे उभे राहतो. हा सुद्धा थाट आहे. ही अशी पोज घेतली. हा पण थाट आहे. हा असा रुखसार केला. हा पण थाट आहे. ही सम दिली, तर हा सुद्धा थाट आहे. म्हणजे ती कुठलीही आकर्षक पोज. आणि आत्ताच आपण आपल्या अॅन्युअलला केलं, की 10 मात्रांमध्ये 10 थाट म्हणजे की जपतालातल्या प्रत्येक मात्रेपासून उठून समेवर आपण आलो. आता याचा अर्थ आपण काय करायचंय, की आता आपण जपतालच घेऊ. जपतालामध्ये मात्रा आहेत 10. 10 मात्रांमध्ये खेळून 11वी मात्रा म्हणजे की पुन्हा एकदा सम. तिथे तुम्हाला थाटची पोज द्यायची काही ना काहीतरी. मग तुम्ही पहिल्या मात्रेपासून जपतालाच्या सुरू करा काहीतरी, बोल लावा त्याला आणि नाचा किंवा ते जर बोल तू म्हणलीस तसं, की जसं परीक्षा वाढत जातात, अनेक ताल असतात. मग प्रत्येक तालातला वेगवेगळा थाट लक्षात ठेवणं कठीण जातं. मग त्या तालामध्ये तुम्हाला खेळता आलं पाहिजे. त्याची मजा घेता आली पाहिजे. म्हणजे काय तर अगदी फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया, धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी. नुसती मान दिली मी आता. तसंच समजा पहिला धी मारला, ना पासून आपण काहीतरी खेळायला सुरुवात करू. किंवा एखादे बोल लावले. आता आपण लहान मुलींना जो बिगिनर्सना शिकवतो थाट, तो 3ऱ्या मात्रेपासून म्हणजे धी ना धी त कीट धा त कीट धा कीट धिन. हा असा दिलाय आपण. हा 3ऱ्या मात्रेपासून. असा प्रत्येक मात्रेपासून काहीतरी बोल समूह घेऊन तो समेवर येणं म्हणजे थाट. आता या थाटमध्ये आपण अजूनही काही करू शकतो. कसक-मसक करू शकतो. उलट-सुलट करू शकतो. म्हणजे काय ते आता तुम्हाला माहिती आहे मुलींना, तुम्ही विशारदला आलेल्या आहात. तर वेगवेगळ्या पद्धतीने हे मांडता आलं पाहिजे. अजून एक मला सांगायला आवडेल, की काही ठिकाणी ना थाट नंतर तिहाई करत नाही. आणि अनेक ठिकाणी म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत आहे, की आपण थाट नंतर तिहाई करतो. मुळातच कुठल्याही गोष्टीला तिहाईने संपवणं असं एक सर्वसाधारण गुणतत्व आहे. पण काही जणांकडे थाट करा म्हटलं, 2 थाट करा, की ते तेवढेच करतात. आता असं होतं ना, की वेगवेगळ्या मात्रेला उठून तुम्हाला थाट का करायला द्यायचंय? मला सांग 20-25 जणी समजा माझ्या परीक्षेला बसले आहेत विद्यार्थी. 4थ्या-5व्या परीक्षेला आहेत किंवा अगदी विशारदला आहेत. तुम्हाला ठरवून दिलेले थाट आहेत. एकेकीची परीक्षा 20-20 मिनिटं घ्यायची असा रूल आहे. आणि यामध्ये जर का बॅक टू बॅक 20 मुलींनी येऊन थाट करा म्हटल्यानंतर तेच केले, तर चालतील का? किती वाईट दिसेल आणि परीक्षक किती कंटाळेल. बरोबर. मी जीव तोडून जे सांगते ना प्रत्येक पॉडकास्टमध्ये, ते सांगण्यामागचा उद्देश हाच आहे, की काही ना काहीतरी वेगळं. बघा, मी नेहमी स्वयंपाकातली गणितं उदाहरणं दाखवून देते. आज आईने समजा आमटी बनवताना लाल तिखट घातलं. तिखट हवी आमटीला. दुसऱ्या दिवशी ती गोडा मसाला आणि मिरची घालेल फोडणीला. तिसऱ्या दिवशी अजून काहीतरी वाटण लावेल आणि आमटी करेल.
म्हणजे आपण जेवणात सुद्धा तोच-तोचपणा करतो का? नाही करत. कधीतरी त्याच पदार्थाची चव थोडीशी वेगळी हवी असं आपल्याला वाटतं की नाही? मग त्याच पद्धतीने एक पोज घ्या म्हणजे थाट की नाही? मग ते घ्यानं वेगवेगळ्या मात्रेला उठून आणि मग पुन्हा एकदा म्हटलं तसं, गेल्या एपिसोडला म्हटलं तसं, तुमचं गणित चांगलं पाहिजे. म्हणजे की समजा मी आता सम टू सम थाट करते. जगताराचंच उदाहरण आपण कंटिन्यू करूया. तर पहिल्या मात्रेपासून 10 मात्रात मी काही ना काहीतरी खेळले, म्हणजे ती काही ना काहीतरी मूव्हमेंट केल्या छान. आणि उलट-सुलट केली, अंगसंचलन केलं आणि समेला एक ढंगदार पोज दिली. पहिली मात्रा झाली, मग दुसऱ्या वेळेला काय केलं? आवर्तन घेऊन पहिला पाय मारला धीचा आणि ना पासून सुरू केलं. मग धी ना मारला आणि तिसऱ्या मात्रेपासून सुरू केलं. पण मग हे कुठल्या मात्रेपासून आपण सुरू केलं, हे मात्र सांगता आलं पाहिजे. नाहीतर मग काय? हां, इथून ना ही मात्रा आणि मग याच्यानंतर काहीतरी बोल समजू लागलं. असं. आता याच पद्धतीने मी मगाशी तिहाई बोलले ना, तर गिनती की तिहाई मी गेल्या एपिसोडमध्ये सांगितलं, की गिनती म्हणजे काय, की मुळातच आधी तुम्हाला बोल समूह जेव्हा बायहार्ट होत नाही तुमचा, त्यावेळेला आपण आकड्यांनीच तर म्हणजे की नंबर्सनीच सगळं बायहार्ट करतो. ते नंबर्सच ताल आणि लयीमध्ये म्हणतो की नाही. मग त्यात ती तिहाई, नंबर्सची तिहाई. आता मी मुद्दाम मुलींना काय सांगते, उपजमध्ये त्यांनी काय करायला हवं? तर ह्या गिनतीला तुम्हाला बोल लावता आले पाहिजे. म्हणजे समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 अशी तुमची गिनतीची तिहाई आहे. तर तुम्हाला त्याला बोल लावता आले पाहिजे. ता थै थै तत, आ थै थै तत, ता थै थै तत तत, ता थै थै तत तत, ता थै थै तत तत. किंवा तिक दा दिक दिक, तिक दा दिक दिक, तिक दा दिक दिक थै, तिक दा दिक दिक थै, तिक दा दिक दिक थै. आणि याच पद्धतीने बोलांची तिहाई असेल. बघा मी तुम्हाला ह्याकरता होमपेज देते. काय सांगते तुम्हाला चौथ्या परीक्षेला तुम्ही गेल्यानंतर, की आता तुम्हाला गिनतीची तिहाई आहे आणि उपज पण असणं गरजेचं आहे खरं. मी नेहमी म्हणते 4थ्या-5व्या परीक्षेपासून आणि तुम्हाला करता आलंच पाहिजे. आपण तिहाई कधी-कधी करतो मला सांग? थाट नंतर, हं, बाद झाल्यावर करतो. हं, चक्रधार, तोडे, करण हं. ह्याच्यानंतर. साध्या तोड्यात पण साधं. तिहाई हो. असते आणि 1 गुण, 2 गुण, चौगुण नंतर पण तिहाई तिहाई असते. बरं या सगळ्या तिहायांना बोल असतात. बरोबर? मग मी तुम्हाला टास्क काय देते, की यातलीच कुठलीतरी एक तिहाई द्या आणि ती नंबरमध्ये म्हणा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता आपण समजा धीना, धी धीना, धीना, धी धीना, तकधी धा. ही जर का आपण घेतली चौगुण तिहाई, तर तिथे आपण काय म्हणणार? 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे की तुम्हाला बोलांना नंबर लावता आले पाहिजेत, नंबरांना बोल लावता आले पाहिजेत. हे दोन्हीची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. आणि तू म्हणलीस ना, की कथकची इतर बारीक अंग. तर तर ते म्हणजे काय? तर तुम्ही ॲडमिशन घेतल्या दिवसापासूनच सुरुवातीला आम्ही काहीतरी श्लोक शिकवतो तुम्हाला, मग सत्कार शिकवतो, मग बारीक-सारीक हस्तक शिकवतो. ज्या हस्तकांचेच पुढे जाऊन तोडे तुकडे बनतात. तर ते जे हस्तक करताना बघा पहिलाच श्लोक आणि मुळात हा लक्षात ठेवायचा आहे, की यतो हस्त ततो दृष्टी. म्हणजे की तुम्ही जिथे हात करताय तिथे तुमची नजर गेलीच पाहिजे. मी एक छोटासा डेमो देते, मग तो श्लोक सांगते. बघा मी मुलींना आल्यानंतर लगेच डेमो द्यायलाच लागतो, माहित नाही का? मी अशी उभी आहे, मी आता फक्त समोरच बघतेय माझ्या आणि मी असे करते हस्त. हं? आणि आता मी माझ्या हातांकडे बघून करते. सांग यातलं कुठलं चांगलं वाटलं? हातांकडे बघून केला. निश्चितपणे. का? कारण जोपर्यंत मी माझ्या हातांकडे बघत नाही, तोपर्यंत प्रेक्षक सुद्धा कुठे बघतात? माझ्या चेहऱ्याकडे बघतात. जेव्हा मी माझ्या हातांकडे बघते, तेव्हाच आणि फक्त तेव्हाच प्रेक्षक सुद्धा त्या हातांकडे बघतात. त्यांनाही त्या नृत्याची मजा घेता येते. आणि म्हणूनच आपण बेसिक हस्तक मुलींना शिकवतो. त्या हातांकडे बघायचंय. आता तो श्लोक मी पूर्ण करते. काय त्यात वेगळेपण आहे? तर जिथे आपण हात करतो तिथे आपण बघतो. जसं आपण बघतो तसं ते मन विचार करायला लागतं आपलं. मग तिथे भाव उत्पत्ती होते आणि मग तिथून रस उत्पत्ती होते. म्हणजे की यतो हस्त
ततो दृष्टी, यतो दृष्टी ततो मन. जे आपण बघतो तिथे आपलं मन गुंततं. यतो मन ततो भाव आणि यतो भाव ततो रस उत्पत्ती, असा तो श्लोक आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या हातांकडे हात सुंदर पद्धतीने करत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे बघत नाही, आणि त्याच्याकडे बघत नाही तोपर्यंत ती भावना, ते एक्सप्रेशन येत नाही. मुली खूपदा शून्यात चेहरा असा कोरडा करून नाचतात, बघतात हाताकडे, पण हे असं लाखोंचं कर्ज घेतल्यासारखं. तर तुम्ही स्वतः मजा घ्या, छान तो हात बघा, बघा बरं, आपोआप ती एक स्माईल छोटीशी आपल्या चेहऱ्यावरती येते, ते हसू येतं. का येतं? कारण अगदी मनापासून आपण ते हस्त करतो. एखादी गोष्ट मनापासून करणं खूप गरजेचे. बघा, आपण म्हणताना म्हणतो, मी पुन्हा एकदा म्हणी सांगते, पाण्यात पडलं की पोहता येतं, असं अजिबात नाहीये मी म्हणा. मी दिलं ढकलून तुला आज पाण्यात, तुझी जर इच्छाच नसेल पोहायची तर बुडून मरशील. बरोबर आहे की नाही? म्हणजे पाण्यात पडल्यावर पोहता येतं तसं नाही. पाण्यात पडल्यानंतर, तुला ढकलल्यानंतर तुला खरोखर जगण्याची इच्छा असेल तर तू हातपाय मारशील, तर तू धडपड करशील तुझा जीव वाचवण्याकरता, आणि मग तू पोहणं कदाचित शिकशील. तर म्हणून प्रत्येक गोष्ट आधी मनापासून आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आणि सुरुवातीला कॉपी कॅटच असायचंय आपण. म्हणजे काय, की आपल्याला कथकचं क ही माहित नाहीये ना जेव्हा शिकायला आलोय तेव्हा, तर आधी कथक काय आहे हे जाणून घ्यायचं. आपले गुरु जेव्हा आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने एक एक अंग समजावून सांगतात तेव्हा ते तितक्याच बारकाईने समजून घ्यायचं, आणि त्यावेळेला निश्चितपणे आपण आपल्या गुरूंची छबीच होऊन जातो. ते ज्या पद्धतीने हात फिरवतात त्याच पद्धतीने आपणही फिरवतो. पण पुढे जाऊन अजून सांगेन मी, की म्हणून आपण पूर्णपणे कॉपीकॅट पण नाही व्हायचं. का? कॉपी या शब्दातच गडबड आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची कॉपी करता, तुम्ही चांगल्याबरोबर वाईट पण घेता. होतं की नाही तसं? पण मला एक सांगा, उदाहरणादाखल मी सांगते. स्कूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला हात धरून आपल्या टीचर एबीसीडी किंवा अ आई शिकवतात. नंतर त्या ब्लॅकबोर्डवरती लिहितात आणि आपण ते बघून जसंच्या तसं उतरवतो. पण त्यांच्या हस्ताक्षरात, म्हणजे हँडरायटिंगमध्ये आणि आपल्या हस्ताक्षरात फरक असतो की नाही? त्यांच्यासारखंच आपलं हँडरायटिंग असतं का? नाही. आपलं हस्ताक्षर वेगळं असतं की नाही? त्या त्यांच्या पद्धतीने लिहितात, आपण आपल्या पद्धतीने लिहितो. मग तसंच नृत्याचं किंवा कुठल्याही कलेचं, की सुरुवातीला तुम्ही ॲज इट इजच करायचंय. जे तुमच्या गुरूंनी शिकवले ते केव्हाच विसरायचं नाहीये. पण नंतर असं आहे ना, की तुम्ही सुद्धा भविष्यात कधीतरी गुरु होणार आहात. मग तुम्ही तेच पुढे नेणार आहात का? आपण म्हणतो, की मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. मग तो किती क्रिएटिव्ह असायला हवा, त्याला किती काय-काय सुचायला हवं, आणि हे जे सुचणं आहे ना, हे तुम्ही जोपर्यंत स्वतः अभ्यास करत नाही तोपर्यंत ते सुचत नाही. तुमचा मुलींचा बसल्या-बसल्या हा खेळच पाहिजे म्हणून. मुळात मी म्हणते ना, की कथकमध्ये खेळा, ताल लईत खेळा. त्याला अभ्यास म्हणून बघू नका, नाहीतर टेन्शन येतं. हो की नाही? तर मी तेच सांगते, की बसल्या-बसल्या तुमचा काय उद्योग पाहिजे, की एखादा तुमचा आवडता तोडा, समजा तो 3 तालातला आहे, तर तो 1 ताल रूपक किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या तालात येतो का? हे आधी बघायचं. मी गेल्या खेपेला हे पण सांगितलं होतं बघा, की 5 मात्रा कमी पडतात, 7 मात्रा कमी पडतात. 3 मात्रांचं मी सांगितलं होतं. आता तू मला सांग, समजा 3 मात्रा कमी पडल्या, तर मी सांगितलं, की एक-एक बोल वाढवायचा कुठेतरी. 5 मात्रा कमी पडल्या तर काय करशील समेवर यायला? 1-2 ची गॅप. आणि उरलेल्या 3 मात्रांचं काय? एक बोल वाढवून मध्ये गॅप घेऊ शकतो. एक्झॅक्टली. तेच 7 मात्रांचं पण. 2-2 बोल वाढवायचे आणि आणि अर्ध्या-अर्ध्या मात्रेची अर्ध्या गॅप, मात्रेची गॅप. किंवा सरळ-सरळ पुन्हा एकदा तेच. काय? 1-2 ची गॅप घ्यायची, 2-2 ची गॅप घेऊन 3 एक-एक बोल वाढवायचा. हां. 3 ह्याच्यात एक-एक बोल वाढवायचा. शेवटच्या तिहाईत असेल, किंवा मग समजा तो चक्रधार तोडा आहे तर त्याच्या त्या प्रत्येक बोल समूहामध्ये असेल. बरोबर? म्हणजेच काय, हे एकदा सांगितल्यावर तुम्हाला कळलं की नाही? इव्हन फरमाईशी तोडे सुद्धा तुम्ही मुलींनी मागचा पॉडकास्ट बघितल्यानंतर, तो एपिसोड बघितल्यानंतर करून बघितला. झटकन आला की नाही बनवता. हे का होतं? कारण गुरूंनी पण ना होमपेज दिलं पाहिजे मुलींना. माझं गुरूंना एकच विचारणं आहे या बाबतीतलं, की तुम्हालाही लहानपणी तुमच्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी गोष्ट सांगितली असेल कुठलीही, तर तुम्ही ती ॲज इट इज जाऊन तुमच्या फ्रेंड्सना सांगितलीत का? किंवा तुमच्या लहान भावंडांना सांगितलीत का? नाही. नाही करत आपण तसं.
आपल्याला आजी आजोबा गोष्ट सांगतात, मग ती काय समजली आहे ती लक्षात घेऊन मग आपण ती आपल्याला समजली त्या पद्धतीने ती पुढे नेतो. बरोबर आहे की नाही? मग कथकमध्ये सुद्धा असंच असायला हवं. ठीक आहे, ताईंनी सेट करून दिलेले थाट, तोडे तुम्ही जसेच्या तसे केलेत. पण वेळेला जर असं झालं की 20-25 मुली एका ताईच्या आहेत परीक्षेला आणि ती काहीतरी वेगळं करतेय, तर तुम्ही करा ना उपज. काय होईल? ताई ओरडेल. का गं मी शिकवलेला तोडा तू नाही केलास? पण तुला जर का तिथल्या तिथे एखादा छान तोडा सुचला आणि तू तो केलास, तर मार्क कोणाचे वाढणार आहेत? निश्चितपणे जो परीक्षार्थी आहे त्याचे मार्क वाढणार आहेत. आणि परीक्षकांनाही हे आवडणार आहे. आणि हे असं होतं बरं का. मी खूपदा मुलींना म्हणते, की ठीक आहे ताईंनी शिकवलेलं तुला नाही ना आठवत आहे. मग तू काय सेट करून आली आहेस ते कर. ते काहीतरी वेगळेच बोल घेतात. मग ताया असं असं करत असतात तिकडे, की नाही हे शिकवलंच नाहीये वगैरे आपापसात त्यांची बडबड होते. आणि पण मात्र मुली ते मस्तपैकी समेवर आणतात बरं का. अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्या समेवर आणतात. म्हणजेच काय, की तुम्हाला होम पेज दिल्यानंतर ते खूप सुंदर वाटतं. तुम्ही ते मनापासून करता. अजून एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची. खूप जण म्हणतात गुरुसारखं दिसायला हवं आपण. गुरुची छबी आपल्यात दिसली पाहिजे. गुरुची छबी दिसणं केव्हाही सुंदरच आहे. पण ती आपसूक यायला हवी आहे. आलं लक्षात? तुम्ही ते ॲज इट इज करताना त्या गुरुच्या जर समजा चुकाही घेतल्यात, का ते सांगते. माझ्याकडे सगळ्याची उदाहरणं आहेत माझ्या आयुष्यातली म्हणून मी हे ठामपणे सांगू शकते. माझ्या ताई 3 नंबरच्या गुरु चारुताई. मला सुरुवातीला माहित नव्हतं. त्या शिकवताना हस्तघे असं केलं आणि दुसरा हात त्यांचा असा राहायचा. आता पहिल्या 2 गुरूंकडे मी व्यवस्थित हस्तक शिकले होते, पण तिसऱ्या गुरूंकडे आल्यानंतर मी असा हात करायला आले. ताईंनी ते बघितलं आणि ताईंनी येऊन सटकन माझ्या हातावर मारले आणि मला म्हणल्या, "हे काय करतेस तू मानसी?" म्हटलं, "ताई हस्तक तर करते. हे असं केलं, हे असं." "तो हा हात असा का करतेस?" म्हटलं, "ताई तुम्ही पण तसाच करता." बचकत म्हटलं, "गुरुला उत्तर द्यायचंय." "अगं," म्हणे, "वेडे माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्या हातामध्ये माझ्या रॉड आहे आणि म्हणून तो असा राहतो." आता ही हिस्ट्री जर त्या विद्यार्थ्याला माहिती नाहीये, मी तर मोठीच होते तरी गाढवपणा केला. मग एखादी चिंगी जेव्हा शिकायला येते, तर ती त्या हस्तक करताना असंच नाही का करणार? म्हणजे काय होतं, आपण ज्या वेळेला कॉपी करतो, तर चांगल्याबरोबर त्या व्यक्तीचं वाईटही घेतो. आता रोजचं परीक्षेतलंच उदाहरण तुला मी सांगते, की असं होतं ना, आपण बायहार्ट करून जातो एखाद्या क्वेश्चनचा आन्सर. पण तरी आपण कन्फ्यूज असतो, की हे मी लिहिते हे उत्तर बरोबर आहे की नाही आणि म्हणून मग मित्र-मैत्रिणी करून हळूच विचारतो. आता गंमत अशी होते, ते जे आन्सर सांगतात, तुम्हाला जर तुमचं माहीत नाहीये नीट, तर ते काय सांगतात तेच लिहायला हवंय. आता ती कॉपी केल्यामुळे काय होतंय, जर ते उत्तर चुकीचं असेल, तर नापास कोण होणार आहे? तेवढ्या प्रश्नाचे मार्क कोणाचे जाणार आहेत? तुमचे. मग जेव्हा कॉपी करूच नये, हे शाळेपासून सांगतात, तर तुम्हाला कशाला दिसायचंय गुरूंची छबी? आपसूक आलं तर निश्चितपणे ते ते देवाची कृपा म्हणेन, की ते गुरु त्या शिष्यामध्ये दिसतायत. तो कोळून प्यायलाय त्यांना. आणि ते कोळून पिणं वेगळं आणि त्यांची नकल करणं वेगळं. आलं लक्षात? आता माझ्याकडे सुद्धा इतर गुरूंकडून शिष्य येतात. मी खूपदा बघते त्यांना असं क्रांत करतात. क्रांत. मान पुढे काढतात. वास्तविक पाहताना त्यांचे गुरुही असं करत नसतील हं कदाचित. पण त्यांनी काहीतरी अशी त्यांची स्टाईल बनवली आहे. असं करतात. नाहीतर असंच उभं राहतात. हे पुढे काढून, मागचं मागे काढून. तर मला असं वाटतं ना, हा पण एक बदल शिकवताना मला असं वाटतं जसं पहिलं आपण अंगिकं भुवनं यस्य श्लोक शिकतो, हस्तक शिकतो, इतर श्लोक शिकतो. त्या पद्धतीने नर्तकाचे गुणदोष सुद्धा सांगितले पाहिजेत गुरुनी. त्याच वेळेला. जे विशारदला असतं किंवा अलंकारला असतं. ते आधीपासूनच असायला हवं, की तुमची उभं राहण्याची स्टाईल काय आहे? तुम्ही खूप जाड असता कामा नये. तुम्ही खूप बारीक असता कामा नये. तुम्ही खूप उंच असता कामा नये. आता उंच असणं कोणाच्या हातात नाहीये. पण जाड आणि बारीक असणं. तुमची नजरफेक कशी असायला पाहिजे? ती तीक्ष्ण तर तीक्ष्णच असायला पाहिजे. ती सौम्य तर सौम्यच असायला पाहिजे. हा फरक तिथल्या तिथे झटाझट झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉपी करण्याच्या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा येते. मला एक सांगा, एखादा खूप सुंदर स्टेज परफॉर्मन्स सुरू आहे. कोणीतरी सुंदर एक नर्तिका नाचते. ती नाचताना बघून ताबडतोब कळतंय तिच्यातून,
की ही अमुकाची शिष्य आहे, ही कुणाची स्टाईल आहे ताबडतोब कळतं. आणि अजिबात कोणाची शिष्य आहे हे कळत नाहीये, ती तिच्या पद्धतीने खूप सुंदर नाचतीये. पहिल्या वेळेला म्हटलं जातं की हा ती अमुकाची स्टुडंट दिसतीये नाही. आणि दुसऱ्या वेळेला म्हटलं जातं छान नाचतीये ग, कुणाची कुणाची आहे ग ही स्टुडंट. मग मला सांगा, मोठेपणा कशात आहे? कुणाचे स्टुडंट जेव्हा विचारतात दुसरे. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्हाला कळत नाहीये की ती कुणाची शिष्य आहे, तिथे मोठेपणा आहे त्या गुरुचा, की त्याने मस्त घडवलंय त्याला. आणि मग त्याचा परफॉर्मन्स बघून लोक विचारतायत कुणाची शिष्य आहे ही. तिला जाऊन विचारतात तू कुणाची शिष्य आहेस, खूप सुंदर करतेस तू. बघा, घराणं दिसणं वेगळं. घराण्याची पण निरनिराळी स्टाईल खूप वर्षांनंतर झाली. तोपर्यंत मोठे दिग्गज गुरुच वेगवेगळ्या गावात जाऊन शिकवत होते. घराणं हा प्रकारच नव्हता. पण त्या त्या घराण्याची स्टाईल दिसली मी समजलं. पण ते गुरु दिसतायत हे कधी कधी मला नाही पटत. त्याबद्दल लोकांचं म्हणणं असेलही काही. ज्याचं त्याचं मत आहे. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण मी तरी बघा आता माझे ऍक्सिडेंटली न ठरवता 5 गुरु झाले. मला सांगा, मी त्या 5ही गुरूंना म्हटलं की विचार करून त्यांच्या पद्धतीने काही करायचं तर कोण कोण कसे कसे दिसतील. त्यापेक्षा मग मी काय केलं, एक तर लपून छपून जसं जमेल तसं जर मी माझे 5 गुरु करून का होईना पथक शिकले, तर त्या त्या प्रत्येक गुरुची खासियत घेतली. पहिल्या गुरूंनी मला काय दिलं किशोरीताईंनी, तर उत्तम पदसंचलन, उत्तम हस्तक दिले. दुसऱ्या गुरूंनी काय दिलं, तर भ्रमरी कशा घ्यायच्या. आता तुम्ही मुली सुरुवातीला जेव्हा मी तत्तत खायची 3 पायाची चक्कर शिकवते, सगळ्या 99% मुली माझ्या असू देत, इतर काहींच्या असू देत, इतर गुरूंच्या असू देत, त्या डाव्या पायाच्या टोवरतीच फिरतात. त्यांना हे सांगावं लागतं की डाव्या पायाच्या हिलवर तुम्हाला फिरायचंय आणि बॅलन्स करायचंय. मग माझ्या ज्योत्स्नाताईंनी मला ते शिकवलं. माझ्या चारुताईंनी एक्सप्रेशन छान शिकवलं. माझ्या ज्योतिताईंनी मला हस्तकं चांगली शिकवली. आणि जेव्हा मी आदरणीय जयंती महाराजांकडे गेले, त्यांनी त्यांच्या पारंपरिक चीजा खूप सुंदर शिकवल्या. त्या तर म्हणतात हे हात असे करा, असे करा. साखर घेऊन हातावरती थोडा. त्या अवयवांना पण एक पद्धतीचा गोडवा येऊन देतो. ते असे हात करा. ते असे करताना हे असं आपोआप होऊन दे. आपोआप ते होऊन दे. आलं लक्षात? तर ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी आहेत. आता तुमचा तर एकच गुरु आहे ना. आताच्या मुलींचं तसं नाहीये, की लपून-छपून कुठेतरी शिकायला लागतंय. आताच्या मुलींना घरचेच सांगतायत, की अदर ॲक्टिव्हिटीज म्हणून म्हणा किंवा तुम्ही मार्कांचा बेनिफिट म्हणून म्हणा, की एखाद्या कला क्षेत्रात जा, गायन-वादन नृत्य शिका. मग त्या ताईंकडून खूप सुंदर शिका ना. हा हात दिल्यानंतर इथेच बघा, आता समजा ती टिकत, तागत, टिकत, धा. मला जिथे जायचंय, जिथे पॉइंट आउट करायची नजर, तिथेच बघा. मग ती इथून 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 भिरभिरत नेऊ नका, बघू की नको, बघू की नको, हे नका करू. सुरुवातीलाच जेव्हा शिकायला सुरुवात करता, तेव्हा खूप सुंदर पद्धतीनेच ते शिका. तकधिमी धाचे पाय काय आहेत. आता फुटवर्कमध्ये सुद्धा रेग्युलर आपले तत्कार, खडे पावते तत्कार, हं? आणखीन काय जे काही पद्धती असतील, काही बोल आहेत विशिष्ट पद्धतीचे जे पायातून काढायचे, तर ते सुद्धा तुम्ही त्याची पद्धत शिकून घेतली पाहिजे. क्रान, आता आपण क्रान करतो, तो सुद्धा मी मगाशी म्हटलं, एक मुलगी माझ्याकडे आली की असा क्रान करायची. मी तिला म्हटलं हे असं असतं का म्हणे. आयदर ह्या कोपऱ्यातून तुमचा चेहरा दिसला पाहिजे ऑडियन्सला, क्रान हा संपलं, किंवा क्रान तर ह्या एल्बो मधून माझा चेहरा ऑडियन्सला दिसला पाहिजे, तो असा चेहऱ्याच्या समोर येता कामा नये. मग या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, तू जे विचारलंस की बारीक अंग म्हणजे काय, तर याच गोष्टी. त्या त्या शब्दांना न्याय मिळतोय की नाही. हो. जोरकस बोल असतील तर आपली कोरिओग्राफी पण तितकीच दमदार आहे की नाही. जर शांत बोल असतील तर त्याच पद्धतीने आपलं अंगसंचलन आहे की नाही. उग्र भाव आहेत तर उग्र आहे की नाही. हे सगळं व्हायला हवं. म्हणजे की माझं हेच सांगणं राहील, प्रत्येक अंगाचं वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने अतिशय मनापासून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतंय ईशा, की आजच्या या एपिसोडमधनं आता परीक्षकांच्या दृष्टिकोनातून हे जे आपण काही घेत आलोय गेल्या 1-2 एपिसोड पासून, ते मला वाटतं ते पॉइंट्स आपले कव्हर झाले. हो. आणि आता मी
तुम्हाला सांगू इच्छिते की पुढचे आमचे जे एपिसोड असणार आहेत ते असे असणार आहेत की मुलींना काय अडचण येते परीक्षा देताना, त्यावर आम्ही भाष्य करणार आहोत. तर तुम्हालाही जर का असं वाटत असेल मी जे काही पॉइंट सांगते त्यात कुठे काही राहून गेले मुलींना सांगायचं किंवा काही, तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा की काय असायला हवंय, काय नको, आणि आम्ही त्यावर नक्की विचार करून आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये ते सांगण्याचा जरूर प्रयत्न करू. आणि म्हणूनच पुढच्या एपिसोडसाठी स्टे ट्यून.